नमस्कार. सुरुवात करूया आपल्या कथेपासून. दूरवरच्या एका विशाल आणि समृद्ध राज्यात एक दयाळू आणि धर्मप्रिय राजा नांदत होता. त्याला 2 बायका होत्या. एक होती छाया आणि दुसरी होती माया. छाया ही खूप सुंदर होती. ती खूप स्वार्थी होती. तर माया ही करुणाने भरलेली होती. तिचा स्वभाव हा खूप शांत आणि दयाळू होता. छाया ही नेहमी मायाचा तिरस्कार करत असे. नेहमी तिला तिच्या दिसण्यावरून कमी लेखत असे. तर माया ही नेहमी शांतपणे ऐकून घेत असे. मायाला या गोष्टीचा खूप त्रास झाला, पण तिने कधीच राजाच्या कानावर जाऊ दिलं नाही. एक दिवस राजाला परदेशात जाण्याची वेळ आली. राजाने दोन्ही राणींना बोलावले आणि सौम्य स्वरात सांगितले, मी परदेशात जात आहे. माझ्या गैरहजेरीत राज्याचा राजकारभार तुम्हा दोघींवर मी सोपवत आहे. दुसऱ्या दिवशी राजा निघून गेला आणि त्याचवेळी छायाने पुन्हा मायावर अत्याचार करायला सुरुवात केली. छाया म्हणाली, तू मला माझ्या नजरेसमोर नको आहेस. लवकर चालती हो. यावर माया लगेच कसलाही विचार न करता, कसलाही लोभ माया न ठेवता तिथून निघून गेली आणि रस्त्याने एकटी चालू लागली. वाटेत तिला एक नदी दिसली आणि तिथे बसून माया रडत बसली. त्यानंतर नदीने जणू सजीव रूप धारण केले आणि ती मायाला विनवणी करू लागली, राणी, माझं पाणी खूप खराब झालं आहे. माझी नदी साफ करून दे. नदीचं पाणी खूप मलिन झालं होतं. अशाच प्रकारच्या नवीन कथा ऐकण्यासाठी मनोहर कथा स्टुडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल. धन्यवाद.